नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। भेंडवळची घटमांडणीची भाकीत होईल का खरे? राजाचा विषय वगळत अन्नदात्यासाठी दिली उपयुक्त माहिती। अन्न व औषध प्रशासनाचा कुणाकुणाला आहे आशीर्वाद। आंब्याचा कृत्रिम गोडवा तुमचे आरोग्य बिघडविणार। गावरान आंब्याची गोडीच निराळी, पण बाजारपेठेतून गावरान आंबा मात्र गायब। राज्य सरकारची आपल्या दवाखान्याची घोषणा विरली हवेत। जिल्ह्यातील 6 दवाखाने केवळ कागदोपत्री, रुग्ण आरोग्य सेवेच्या प्रतीक्षेत। महापालिका आयुक्तांचे दुर्लक्ष, सफाई कामगार वाऱ्यावर, नाले सफाई अभावी शहरात डासांचा उच्छाद, रुग्णालय फुल। आता सविस्तर बातम्या। दरवर्षीप्रमाणे भेंडवळच्या घटमांडणीतून देशाची, राज्यांची, राजाची परिस्थिती अधोरेखित केली गेली। या घटमांडणीचे थेट प्रसारण आज RRCने सकाळी केले। भेंडवळच्या या भाकिताचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे पाहण्यासारखे असेल। RRC न्यूजचा विशेष वृत्तांत। आचारसंहितेचा काळ सुरू असल्यामुळे राजा कायम राहणार की बदलणार हा प्रश्न भेंडवळ घट मांडणीतही अनुत्तरित राहिल्यामुळे लोकसभा निवडणुकीसंदर्भातील भाकीत अपूर्णच राहिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। भेंडवळ घट मांडणीमध्ये वातावरणातील बदल, पर्जन्यमान, देशाची आर्थिक स्थिती, परराज्यातील धोरणे व हल्ले यासह राजा कायम राहणार की बदलणार याबाबत दरवर्षी सुतोवाच करण्यात येते खरे। मात्र यावर्षी राजाबाबत कुठलेही भाकीत न झाल्यामुळे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची निराशा घटमांडणी परिसरात पाहायला मिळाली। दरवर्षी पानविडा हे राजाचे प्रतीक म्हणून मानले जात असल्याबाबत या परिसरातील नागरिक सांगतात। यावर्षी मात्र पानविडा गणपतीचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून निरीक्षणे नोंदवण्यात आली। करडी पीक देशाचे संरक्षण दर्शविते, त्यामुळे देश संरक्षित राहणार, तर पुरी हे पृथ्वीचे प्रतीक असून पृथ्वीला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असे निरीक्षण वाघ महाराज यांनी नोंदवले। नागरिकांकडून मात्र राजा कायमच राहणार अशा भावना व्यक्त करण्यात आल्या, तर काही राजकीय नेत्यांनी राजाला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल, हे स्पष्ट बहुमत मिळणार नाही असेही सांगितले। त्यामुळे भेंडवळची घटमांडणी केवळ पीक पाणी व पर्जन्यमानापुरती न राहता राजकीय आलेख मांडणारी असते। मात्र यावर्षी राजकीय नेते व कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे। यावर्षी पाऊस सर्वसाधारण राहील, तसेच सर्व पिकांची परिस्थिती सुद्धा सर्वसाधारण राहील। रब्बीमध्ये गव्हाचे उत्पादन यावर्षी भरपूर राहील, तसेच कपाशी, ज्वारी, तूर, मूग आणि बाजरी यांचे पीक अनिश्चित असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले। बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे 350 ते 450 वर्षापासून चंद्रभान महाराज यांच्या माध्यमातून भाकीत केलं जातं आणि या भाकिताच्या माध्यमातून ज्या भाकितावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं, या माध्यमातून नेमकी पीक परिस्थिती कशी असेल, आर्थिक बाजू कशा असतील, सक्षम आपली सुरक्षितता कशी असेल, हे सर्व माध्यमातून इथे मांडलं जातं। काय सांगाल महाराज, याची सुरुवात नेमकी कशी झालेली आहे? चंद्रभान महाराजांपासून सुरुवात झाली असं सांगतात, काय सांगाल या वाघ परिवारात हे कशी सुरुवात झाली? याची सुरुवात जी आहे 350 ते 450 वर्षापूर्वी चंद्रभान महाराज नामक व्यक्ती आमच्या वंशात होऊन गेले। त्यांनी त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं विज्ञानाचं, हवामानाच्या अंदाजाचं माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव त्या महाराजांनी या घटमांडणीची सुरुवात केली। त्यावेळेस जी पारंपरिक 18 धान्य होती, ते 18 धान्य या मांडणीत ठेवल्या जातात। छोटे छोटे 50 ग्रॅमचे साधारण असे त्याचे गंज टाकले जातात आणि त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी हे संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान ते ठेवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच त्याचं निरीक्षण केलं जाते। त्याच्यात काय हालचाली होतात त्याच्यावर भाकीत केल्या जाते। अक्षय तृतीयेच्या पूर्वीही 15 दिवस अगोदर काही तुम्ही निसर्गाचा अभ्यास अगोदर म्हणजे गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेला याची सुरुवात होते तशी, तर त्यावेळेस त्या पूर्ण हवामानाच्या अंदाजाचं जे आहे ते निरीक्षण केलं जाते। दररोज हवा सुटली का,
आभाळ कसं होतं, पाऊस पडला का, याच्यावर सर्व लक्ष ठेवून त्याचं नोंदणी केल्या जाते. तसंच 10 दिवस त्याचा अभ्यास केला जाते आणि चैत्र शुद्ध दशमीला त्याचं भाकीत केलं जाते. कारण ते पहारावरची मांडणं असते ती गुपित असते, ती गुप्त असते. एक आपलं मातीचं गांगाळ असते, त्याच्या खाली ते मांडणं केलेली असते. मागील 10-15 दिवसाचे निदर्शनास काय आलेलं आहे तुमचं किंवा काय निरीक्षण आहे तुमचं? मागच्या ज्या गुढीपाडव्याच्या मांडणीचं जे निरीक्षण आहे ते सुद्धा असं आहे की काही ठिकाणी आपल्या याच्या मालाची बऱ्याचशा ठिकाणी नुकसान दाखवलं आणि सर्वात जास्त पिकाचा भाग जो दाखवला तर देशाचा पूर्वेकडील भागात चांगल्या प्रकारचं पीक येईल आणि बाकीच्या भागात थोडी नासाडी हे दाखवलेलं आहे. या घटमांडणीला शास्त्रीय आधार नाही असंही बोललं जातं. मात्र 350-450 वर्षापासून शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. शेतकरी या आधारावर 90% यशस्वी ठरतात असं सांगितलं जातं. तुमचा काय नेमका कल आहे याच्यामागचा? आमचा कल असा आहे की आमचा आता 350-450 वर्षापासून त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं हवामानाचा अंदाजाचं साधन नसताना ही मांडणं सुरू झालेली आहे आणि ते वंश परंपरेनं चालू ठेवा असं महाराजांचा आदेश आहे. त्याप्रमाणे आम्ही ते आता करत आहोत. याच्यावर कोणाचा विश्वास असेल नसेल तो आमचा विषय नाही आहे, पण आमची पारंपरिक वंशपारंपरिक हे चाललेली पद्धत आहे, हे आम्ही सुरू ठेवत आहे. अक्षय तृतीयेची सुरुवात कशी असते? 18 जे आपण मांडतो पिकं ते कशा प्रकारे मांडतो, किती वाजता मांडल्या जातात आणि काय यावर्षीचे निरीक्षण आहे? अक्षय तृतीयेला जे मांडणी केली जाते ते 18 धान्याची मांडणी असते. मधात एक खड्डा खोदला जातो, बाहेर गावाच्या बाहेर शेतात एक खड्डा खोदला जातो, त्याच्या भोवताली हे 18 धान्य थोड्या थोड्या प्रमाणात ठेवल्या जातात आणि हे अक्षय तृतीया दिवशी संध्याकाळला सूर्यास्ताच्या अगोदर, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याची निरीक्षण केले जाते. ते धान्य जे ठेवल्या जातात ते पूर्ण निवडलेली असतात आणि तंतोतंत असं त्याचे जे ढीक टाकल्या जातात ते तंतोतंत असे टाकल्या जातात की कुठल्याही प्रकारचं बाहेर गेलेला नसावा, भेसळ नसावी. पण दुसऱ्या दिवशी जर निरीक्षण केलं तो दाणा कोणता बाहेर गेला, कुठे आत गेला, काही फैलला काय, याचं निरीक्षण केलं जाते. त्याच्यावर आधारित भविष्यवाणी असते. यावर्षी जे बरेचसे पिकं असे मोगम दाखवले, याचं कारण आहे की पहिल्या महिन्यातला जो पाऊस आहे हा कमी आहे, लहरी स्वरूपात राहील, कुठे पडेल कुठे नाही पडणार. दुसरा महिनासुद्धा थोडा कमी आहे, पहिल्यापेक्षा थोडा जास्त असला तरी कमीच आहे. तिसरा महिना भरपूर आहे आणि चौथा महिना तो सुद्धा चांगला आहे, अवकाळीसुद्धा भरपूर आहे. त्यामुळे काय आहे की मोगम याचा अर्थ अनिश्चित. अनिश्चित म्हटल्यानंतर ज्या महिन्यात पहिल्या महिन्यात जर पाऊस पडलाच नाही, त्याची पेरणी जर उशिरा झाली तर त्याला पिकाचं प्रमाण जे आहे घटते. आणि तसंच तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होऊ शकते, म्हणून ते सर्वसाधारण पिकात गृहीत धरल्या जातात. भेंडवळची मांडणी राजा कायम असणार नसणार प्रत्येक वर्षी असं बोललं जातं. मात्र यावर्षी तुम्ही आचारसंहितेमुळे जसा कुठेही उल्लेख केलेला नाही, पानविळा कायम आहे असं सांगितलं गेलेलं आहे. काय वाटतं याबाबत, काय म्हणणं? याबद्दल काय आहे की आमचं म्हणणं एक आहे की पानविळा हे गणपतीचं प्रतीक आहे. कारण हिंदू संस्कृतीमध्ये पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे, त्यामुळे तो गणपती कायम आहे. काय वाटतं बाकी यावर्षीचं कुठलं पीक चांगलं राहील आणि काय सांगा शेवटी आव्हान काय कराल? सर्वात साधारण पीक जे चांगलं आहे ते तिळाचं पीक चांगलं दाखवते. परंतु तिळाचं पीक कसं आहे, सर्वच जमिनीत येऊ शकते असं नाही आहे. कारण काळी भोर जी जमीन आहे त्या जमिनीत त्याची पेरणीच सक्सेस होत नाही पहिले. पण जे खडकाळ भाग आहे त्या भागात पेरणी सक्सेस लवकर होते आणि त्या भागात चांगलं पीक येऊ शकते. बाजरीचं सुद्धा तसंच आहे, बाजरीचं सुद्धा चांगलं पीक आहे. सर्व आपल्या देशात येणारा म्हणजे गव्हाचा वाण आहे, तर गव्हाचं पीक चांगलं आहे, सुरक्षित आहे. तसंच गव्हाचं जे पीक आहे गेल्या वर्षाच्या याच्यात गव्हाचं पीक आता या वर्षात फार कमी झालं, त्यामुळे त्याच्यात तेजी येणार आहे. तर पुढच्या वर्षाचं पीक निघाल्यानंतर त्याची तेजी येईल, हे पुढच्या घटमांडणीत सांगल्या जाईल. आज जे आहे तर हे पीक कमी आल्यामुळे आता सध्या जे आहे हे गव्हात चांगली तेजी येईल. तर भेंडवळची जी घटमांडणी आहे त्या घटमांडणीचा इतिहास निश्चितच मोठा आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. तुलनेनं विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी मोठा विश्वास या घटमांडणीवर ठेवत असतात. त्यामुळे यावर्षीची घटमांडणी मांडलेले विषय किंवा मोगम असेल, अनिश्चित पिकं असतील, महत्त्वाची पिकं असतील, हा सर्व विचार आता शेतकऱ्यांनी निश्चित करायला हवा. RRC न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण लाईव्ह भेंडवळची घटमांडणी व भाकीत आपण पाहत आहोत. आज RRC सिटी न्यूजसाठी माझे सहकारी सुरेश राठोडसह कॅमेरामन पवन इंगळे आणि मी विशाल बोरे, RRC न्यूज अकोला, भेंडवळ. भेंडवळच्या मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी आज पहाटेपासूनच दूरवरून आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
भेंडवळच्या भविष्यवाणीवर मोठा विश्वास असल्याचे मत यावेळी येथे उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले. इथं भाकीत ठरवलेलं आहे, अनेक पिकं मोगम सुद्धा सांगितलेलं आहे. काय वाटतं, आपण किती वर्षापासून इथे येतात आणि कशा प्रकारे या माध्यमातून तुम्हाला फायदा होतो आणि काय नेमकं भाकीत ठरवलं? आम्ही बरेच वर्षापासून इथं येत जरी नसलो तरी आम्ही पेपरमध्ये आवर्जून पाहतो, दरवर्षी पाहतो. बिलकुल याच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पेपरला येते, त्याच्यामुळे पेपर एकदम बारीक वाचून पाहतो आम्ही की बा याच्यामध्ये काय फायदा होते, कोणतं पीक चांगलं आहे, कोणत्या पिकावर आपण जास्त भर द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला खूप याच्यापासून मार्गदर्शन मिळालेलं आहे. काय विश्वास आहे? विश्वास म्हणजे असा विश्वास आहे की बा दरवर्षी खरं होत चाललेलं आहे यांचं भविष्यवाणी खरी ठरते. त्याच्यामुळे आम्हाला याच्यात खूप विश्वास आहे. आम्हाला या भाकितानुसार आम्हाला कमीत कमी 100% पिकाचा फायदा होतो आणि पाऊस अनिश्चित, कोणत्या महिन्यात जास्त कोणत्या महिन्यात कमी, यानुसार आम्ही पेरणी योग्य प्रमाणात करतो. पहिल्या महिन्यात पाऊस कमी सांगितलेला आहे, दुसऱ्या महिन्यात कमीच आहे आणि पाऊस कमी असल्यामुळे पराठीचं पिके हमखास येण्याची आहेच. सोलापूर तालुक्यातल्या सासनमधले आहो. दरवर्षी येतात? नाही, आमचं यावर्षी हे पहिलंच वर्ष आहे. पेरणी आमच्या शेतीचा व्यवसाय जे पाहिजे ते आम्ही टाईमवर करतो. कारण आता काय नियोजन केलेलं आहे? आता म्हणजे आम्ही असं नियोजन केलं आहे, कारण आमच्या इकडे 100% हे कपाशीचंच पीक आहे. 5% फक्त तूर आहे. याच्या अगोदर 50% मूग होता, तेव्हा मूग काढून आम्ही चना घेत होतो. पण मुगाचं पीक आमच्या इथून 4 वर्षापासून पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. कारण मूगच येत नाही तर हरभरा येणारच नाही, कारण एका पिकावर आलं. मग त्याच्यानं आम्ही म्हणजे 100% ते 90% पराठीचंच पेरणं आहे. हो, मी शेतकरी नाही आहे, मी उत्सुकतेपोटी आणि कुतूहलापोटी इथे आलेलो आहे. मी आतापर्यंत 4-5 वेळा इथे आलेलो आहे आणि इथल्या स्थानिक लोकांचा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा येथील भाकितावर विश्वास आहे. आणि यावर्षी जूनमध्ये पर्जन्यमान कमी सांगितलेलं आहे पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये मध्यम सांगितलेलं आहे, तिसऱ्या महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सांगितलेला आहे, चौथ्या महिन्यामध्ये अवकाळी सांगितलेला आहे आणि संरक्षण व्यवस्था ही मजबूत सांगितलेली आहे आणि देशाला इतर शेजारी शत्रू राष्ट्रांपासून कुठलाही धोका सांगितलेला नाही. मी सर दुसरं वर्ष आहे इथं आलेलो आणि यांचं जे भाकीत आहे लगभग म्हणजे 90% खरं ठरते. जसं पर्जन्यमान वगैरे जे सांगितलेलं आहे आणि जे पिकं वेगळे जे पिकं धान्य जे दाखवलेले आहे आणि त्यांचं जे उत्पन्न दाखवलेलं आहे लगभग ते 90% खरं ठरते आणि त्यांच्या सांगण्यानुसारच शेतकरी सर्व या भागातले तरी पेरणी करतात दरवर्षी. माझा 100% विश्वास आहे. मी बाजूलाच राहतो, इथं माझं गाव बाजूलाच आहे. राजूर गणपती जालना जिल्ह्यातून आणि खूप ह्या राजूरवरून आलेले? हो, राजूर गणपती जालना जिल्ह्यात. अच्छा, याची माहिती ऐकून की काय दरवर्षी येतच का? नाही, हे ऐकूनच नाही, हे बघून हे पाहूनच मी शेती करू लागलो. तर खूप चांगली शेती होऊ लागली. पुन्हा यांना सांगितलं तर राजा कायम राहील, तो खरंच ठरलं आणि खाली घुसखोरी होईल, हे पण खरं ठरलं. याही वर्षी राजा कायम राहण्याचं त्यांना संकेत दिला. म्हणजे असं होणार आहे. आता मी आतापर्यंत जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून सतत भेंडवळच्या या घटमांडणीमध्ये येत असतो आणि यांचे अनुभव जवळजवळ 99% खरे ठरत असतात. हे सुद्धा इथं सांगितलं गेलं पाहिजे. परंतु त्यांनी जे काही आज राजाच्या बाबतीत सांगितलेलं आहे, त्या राजाच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर त्यांनी सांगितलं की मग थोडं सुपारी आणि पैसा हा थोडा एक किंचित असा घसरलेला अशा प्रकारचं त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. परंतु मला तरी असं वाटतं की बा कुठंतरी या देशाचा राजा कायम ठेवण्याकरता त्यांना कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल, अशा प्रकारचं माझं स्वतःचं एक राजकीय भाकीत म्हणून मी सांगू इच्छितो. हो, थोडीफार आम्ही यानुसार आम्ही कसं याचं लक्षात घेऊनच पिकाची पेरणी, त्याचं ते जे काही आराखडा तो सर्व यानुसारच तयार करत असतो. तुम्ही काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही इथे आता? मी कमी सर मी 15 वर्ष झाले लगातार इथं भेंडवळची बांधणं वगैरे येऊन राहिलो. मी जलमचा राहणार आहोत. किती बाकीचं यशस्वी ठरतात आणि आतापर्यंत कसं नियोजन झालेलं आहे? 90% सर इथं बाकीत खरे ठरते. म्हणजे इथं भरपूर भागातले लोक येतात, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले सतत लोक येतात. मग काय आता यावर्षी पिकाचं नियोजन कुठलं आहे? तुम्ही कुठली पिकं पेरणार आहे? तुमच्याकडे कोणती पिकं? आता आम्ही सोयाबीन, तूर, कपाशी असे पिकं घेतो सर. सोयाबीन, तूर, कपाशी.
भेंडवळच्या घटमांडणीचे RRC सिटी चॅनलतर्फे थेट प्रक्षेपण करण्यात आले। भेंडवळ घटमांडणीचे भाकीत पाहता यावेळी या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने RRC सिटी चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात आले। सकाळी 6 वाजेपासूनच RRC सिटी चॅनलच्या टीमने संपूर्ण माहितीसह थेट प्रक्षेपण केले। शेतकरी वर्गातूनही RRC लाईव्हचे कौतुक करण्यात आले। RRC लाईव्ह टीमचे नेतृत्व RRC युनिट हेड राजेश निखाडे, सहसंपादक विशाल मोरे, विशेष प्रतिनिधी सुरेश राठोड, कॅमेरामॅन पवन इंगळे, संग्रामपूर तालुका प्रतिनिधी सागर कापसे आदींची उपस्थिती होती। आंबा कृत्रिम पद्धतीने पिकविण्यात येत असून कच्चा आंबा एका दिवसात 2 दिवसात पिकविण्याचा उद्योग जोरात सुरू आहे। फळांना पिकविण्यासाठी थेट कॅल्शियम कार्बाईडचा वापर सुरू झाला आहे, त्यामुळे खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नैसर्गिकरित्या आंबा न पिकवता कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून घातक रसायनांचा वापर केला असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे। आंबा कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो। यामुळे ॲसिटिलीन गॅस तयार होऊन फळाला चांगला रंग येतो। मात्र यामुळे तयार झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे किडनी व यकृतावर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले। बाजारात ग्राहकांची सर्वाधिक ऋतुनिहाय फळांना मागणी असते, मात्र काही विक्रेते हे संधी साधत कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत आहेत। त्यामुळे फळे कृत्रिमरित्या लवकर पिकत असली तरी त्याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत। व्यापारी कच्चा आंबा पिकवण्यासाठी घातक कॅल्शियम कार्बाईड व इथिलीनचा अतिरिक्त प्रमाणात वापर करून ही फळे फ्रूट मार्केटमध्ये जादा दराने विकत आहेत। अन्न व औषध प्रशासनाकडून गुणवत्ता तपासणीसाठी नमुने देखील घेतले जात नाहीत। व्यापारी आणि विक्रेत्यांकडून केवळ हव्यासापोटी होत असलेले असे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पण अन्न व औषध प्रशासन विभागाने हातावर हात ठेवला आहे। खोबऱ्या, केळी, कागदी, गोटी, शेंद्री, शेप्यासारख्या नावाने प्रसिद्ध असलेला गावरान आंबा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। पूर्वी आजोबा पणजोबांनी लावलेल्या आंबा प्रत्येक गावात अस्तित्वात होत्या, आता मात्र गावरान आंबे दुर्मिळ होत चालले आहेत। कधी काळी गावोगावी शेतावरील बांधासह गावरान आंब्याची झाडे ताठ मानेने उभी होती, मात्र अलीकडील काही झाडे वाढली तर काही तोडली गेली। त्यामुळे आता बाजारात गावरान आंबा दिसेनासा झालाय। संकरित आंब्याला गावरान आंब्याची चव कधीही येऊ शकत नाही, त्यामुळे आता इच्छा असूनही गावरान आंबा उपलब्ध होणे कठीण झाले आहे। ग्रामीण भागातही गावरान आंबे दुर्मिळ झाले आहेत, तर काही ठिकाणी गावरान आंब्याची झाडे दृष्टीस पडतात। फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली असून पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी लागलेली लगबग आता कालबाह्य झाली आहे। पूर्वी नगाने मिळणारे गावरान आंबे आता किलोने विकत घेण्याच्या परिस्थितीत नसल्याचे चित्र आहे। जिल्ह्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संख्या किती आणि त्यापैकी सुरू किती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला असून उठसूट नागरिकांना जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे। महायुतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला आपला दवाखाने जिल्ह्यातील किती ठिकाणी, महापालिका हद्दीत किती ठिकाणी सुरू आहेत असा प्रश्न नागरिकांना पडलाय। ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असताना आपला दवाखाना लोकांना कितपत आपलासा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळत नाही, त्यामुळे शासनाची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे। आपला दवाखाना अंतर्गत बाह्य रुग्ण सेवा, औषधोपचार, प्रयोगशाळा तपासणी, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार होत्या। महिन्याच्या निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेकडून रुग्ण तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा पुरवण्यात येणार होत्या, पण आपला दवाखाना सुरूच झाला नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल राजरोसपणे आपला धंदा तेजीत चालवत आहेत, मात्र याचा फटका नियमाने आरक्षण करायला जाणाऱ्या प्रवाशांना बसतोय। उन्हाळ्यात सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे। काळाबाजार रोखावा म्हणून रेल्वे प्रशासनाने तिकीट काढताना ज्याच्या नावे तिकीट काढायचे आहे त्याच्या ओळखपत्राची झेरॉक्स घेणे बंधनकारक आहे, पण हा नियम रेल्वेचे काही कर्मचारीच धाब्यावर बसवत आहेत। त्यामुळे दररोज रेल्वे आरक्षण खिडकीजवळ रात्रीच्या वेळी तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आपली माणसे रांगेत लावून ठेवतात। सकाळी आरक्षण खिडकी सुरू झाली की पहिले आरक्षणाचे अर्जही या दलालांचेच असतात। काही दलाल तर आरक्षण केबिनमध्ये जात बिनधास्तपणे तिकिटांचा काळाबाजार करतात।
असा आरोप प्रवाशांचा आहे। या काळ्या बाजारामुळे नियमाने आरक्षण करायला येणाऱ्या ग्राहकाला तिकिटे मिळत नाहीत। रेल्वेतील तिकिटांचा काळ्या बाजारावर लगाम लावणे गरजेचे आहे। दलालांमार्फत तिकिटांचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी आरक्षण तिकीट काउंटरवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असताना दलालांना कोणाचा आशीर्वाद असा प्रश्न उपस्थित होतोय। आरक्षण तिकिटांचा काळा बाजार रोखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची आहे, मात्र या खिडकीवर दलालांचा विळखा असताना त्याकडे दुर्लक्ष का? पोलिसांनी त्याकडे लक्ष देऊन दलालांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे। तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरण जिल्ह्यासाठी जलसंजीवनी देणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे। दरवर्षी 100% साठा असलेल्या या धरणातील गाळ मात्र गेल्या 20 ते 25 वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे। गाळ न काढल्याने परिसरातील भूजल पातळी वाढली नाही। वारी हनुमान सागर प्रकल्प तालुक्यातील जनतेला सिंचनासाठी मोठा आधार असलेला प्रकल्प आहे। या पाण्यावर सिंचन करून लाभ क्षेत्रातील शेतकरी खरीप व रब्बीत चांगली पिके घेतात। या प्रकल्पातील पाण्यावर विद्युत प्रकल्प सुद्धा चालतो, त्यामुळे परिसरातील जनतेच्या नजरा या धरणातील जलसाठ्याकडे असतात। उन्हाळ्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला आहे। अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। भूजल पातळी प्रचंड खालावली आहे। बहुतांश बोरवेल कोरडे पडले आहेत। अशा परिस्थितीत तेल्हारा आणि अकोट भागातील केळी आणि इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। या भागातील समृद्ध शेतीपिके हे सिंचनामुळे आहेत, पण वारीच्या हनुमान सागर प्रकल्पातून गाळ काढला नाही तर मोठी अडचण या भागात निर्माण होऊ शकते। MIDC परिसरात गोपाल मुंडे यांचा झालेला मृत्यूचे नेमके कारण आज समोर आले आहे। याविषयी पोलिसांनी पुष्टी करत याविषयीचे नेमके कारण अधोरेखित केले। त्यामुळे गोपाल मुंडे यांच्या मृत्यूबाबत असलेला संशय थोड्या बहुत प्रमाणात पुसला गेला आहे। जळम टाकळी येथील गोपाल मुंडे या मजुराचा ट्रकमधून माल उतरवताना हाय व्होल्टेज वीज वाहिनीला विजेचा धक्का लागल्याने त्यांचा ट्रक खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला। MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वैशाली मुळे यांनी या घटनेचा तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक वैशाली मुळे यांनी दिली। दरम्यान या प्रकरणात विद्युत निरीक्षकांनी नेमका काय अहवाल दिला आहे याची माहिती मात्र प्राप्त झाली नाही। गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका दिलाय। यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे। अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे व फळबागांचे नुकसान केले। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कांदा, ज्वारी, भुईमूग तसेच केळी, पपई, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे। लिंबू, आंबा, ज्वारी, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर टरबूज पिकासाठी जमिनीवर लावलेल्या मल्चिंग पेपरचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। एप्रिल महिन्यातही मोठी भरपाई मिळाली नाही आणि आता अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे काहींच्या उरलेल्या पिकांचे नुकसान झाले। काही लोकांच्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संकुलातील शेतकरी करीत आहेत। शहरातील मोठ्या व छोट्या नाल्यांची सफाई करण्यात महापालिका सफाई कामगार, सॅनिटरी इन्स्पेक्टर हे टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे। ते केवळ ड्युटीवर येतात आणि जातात, त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही। महापालिका आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे अकोलेकर मात्र चांगलाच हैराण झाला आहे। अकोल्यातील प्रत्येक 4 परिवारांच्या मागे एका परिवारात कुणी ना कुणी आजारी असल्याचे चित्र आहे। शहरातील स्वच्छता वाऱ्यावर आहे। शहरातील आरोग्य विभाग, मलेरिया विभागाच्या फॉगिंग मशीन बंद आहेत। त्याचबरोबर नाले सफाई देखील होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। मान्सूनपूर्व शहरातील मोठ्या नाल्याची सफाई होण्याची गरज असताना ते होताना दिसत नाही। शहरातील प्रत्येक भागातील नाल्यात गाळ साचलेला असून त्यामुळे पाणी तुंबल्याचे चित्र आहे। त्यात डासांची पैदास वाढली असून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे। विशेषतः लहान मुलांचे आजार वाढले आहेत। नाले सफाईची कामे न केल्यास अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शहरातील विविध भागात लोकांच्या घरात पाणी जाण्याची भीती आहे। शहरात डासांचा उच्छाद पाहता शहरातील नागरिकांना नाहक रुग्णालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत। हा सर्व प्रकार गंभीर असून महापालिका आयुक्त यांच्या दुर्लक्षामुळे याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक,
लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. भेंडवळची घटमांडणीची भाकीत होईल का खरे? राजाचा विषय वगळत अन्नदात्यासाठी दिली उपयुक्त माहिती. अन्न व औषध प्रशासनाचा कुणाकुणाला आहे आशीर्वाद? आंब्याचा कृत्रिम गोडवा तुमचे आरोग्य बिघडविणार. गावरान आंब्याची गोडीच निराळी, पण बाजारपेठेतून गावरान आंबा मात्र गायब. राज्य सरकारची आपल्या दवाखान्याची घोषणा विरली हवेत. जिल्ह्यातील 6 दवाखाने केवळ कागदोपत्री, रुग्ण आरोग्य सेवेच्या प्रतीक्षेत. महापालिका आयुक्तांचे दुर्लक्ष, सफाई कामगार वाऱ्यावर, नाले सफाई अभावी शहरात डासांचा उच्छाद, रुग्णालय फुल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.